वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला गॅल्व्हॅनिक मशीनबद्दल माहिती सांगणार आहे. गॅल्व्हॅनिक मशीन काय आहे, गॅल्व्हॅनिक मशीन कशासाठी वापरतात, त्याचे काय फायदे आहे, हे सर्व तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूया गॅल्व्हॅनिक मशीन म्हणजे काय. तर मैत्रिणींनो, ही माझ्याकडे गॅल्व्हॅनिक मशीन आहे. तर पार्लरमध्ये मी ही मशीन वापरते. तर ही मशीन जी आहे ही क्लॅरल कंपनीची मशीन आहे. तुम्ही बघू शकता, ब्रँडेड कंपनी आहे. तर ह्या मशीनचे फायदे असे आहे, तर याचा उपयोग आता कुठे करतात ते मी तुम्हाला सांगते. तर ही मशीन जी आहे आपण फेशियलमध्ये याचा आपण वापर करत असतो. ह्या फेशियलमुळे आपल्याला खूप छान ग्लो येतो. हे मशीन जेव्हा तुम्ही फेशियल करताना वापरतात तेव्हा आपल्या स्किनमध्ये जे काही आपण क्रीम्सचे किंवा जेलचे ॲप्लिकेशन करतो तर ते शेवटच्या लेअरपर्यंत पेनिट्रेट होते. क्लिन्झिंगसुद्धा अगदी डीप क्लिन्झिंग ह्या मशीनद्वारे होते. आणि जे काही आपण जेल ॲप्लिकेशन मसाज करताना करतो, फ्रूट ज्यूस वगैरे जे आहे ते पेनिट्रेट करण्यासाठी या मशीनचा खूप चांगला उपयोग होतो. ऑरेंज फेशियल जे आहे ते याच्यामध्ये करतात. पपया, बनाना अशा प्रकारचे सुद्धा फेशियल यामध्ये करतात, पण जास्त याच्यामध्ये ऑरेंजचा जास्त वापर करतात. ऑरेंज ज्यूस जे आहे हे या मशीनद्वारे आपण स्किनमध्ये पेनिट्रेट करतो. तर आता बघूया आपण, हे जे आहे हे मशीनचं ऑन ऑफचं बटन आहे. नंतर हे जे आहे हे फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करायचं बटन आहे. लो टू हाय, आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आपण ही फ्रिक्वेन्सी कमी जास्त करू शकतो. आणि ही जी आहे ही फ्रिक्वेन्सी इथे आपल्याला दिसत असते. इथे जे आहे हे प्लस मोड आहे आणि हा निगेटिव्ह मोड आहे. तर जेव्हा आपल्याला क्लिन्झिंग करायचे असते तेव्हा आपल्याला ह्या निगेटिव्ह मोडवरती हे बटन आणायचे. आणि जेव्हा आपल्याला जेल जे आहे ती स्किनमध्ये पेनिट्रेट करायची तेव्हा आपल्याला हा खटका पॉझिटिव्हवरती घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. इथे आपल्याला इन्स्ट्रुमेंट, इथे जे पॉवर आहे ते ॲडजस्ट करायचे आहे. अशा प्रकारे, तर बघा अशा प्रकारे मी इथे वायर ॲडजस्ट केलेली आहे. हे अशा प्रकारे इथे मी वायर ॲडजस्ट केलेली आहे. आणि हे ऑन ऑफचं बटन आहे. अशा प्रकारे हे बटन ऑन होतं. आणि इथे आपण फ्रिक्वेन्सी, आधी आपल्याला क्लिन्झिंग करायचं आहे तर इथे आधी आपली फ्रिक्वेन्सी निगेटिव्ह मोडला ॲडजस्ट करायची आहे. आता आपल्याला क्लायंटचे काम सुरू करायचे आहे तर तेव्हा हा अशा प्रकारचा एक इन्स्ट्रुमेंट या मशीनमध्ये असतो. तर हा आपल्याला क्लायंटच्या हातात द्यायचा आहे. तर त्यासाठी आधी इथे आपल्याला हा कॉटन जो आहे हा ओला करायचा आणि हा असा क्लायंटच्या हातात द्यायचा. फेशियल करताना हा क्लायंटच्या हातामध्ये हा रॉड द्यायचा, त्यांना असं पकडायला सांगायचं. आणि एक काळजी घ्यायची, त्यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं मेटल किंवा बांगडी, अंगठ्या वगैरे असं काहीच ठेवायचं नाही आहे, ते पूर्ण काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग रॉड हातात दिल्यानंतर हे अशा प्रकारचे 2 इन्स्ट्रुमेंट आपल्याला यूज करायचे आहे. तर जेव्हा आपण हे इन्स्ट्रुमेंट असं स्किनवरती टच करतो तर तेव्हा अशी फ्रिक्वेन्सी आपल्याला ॲडजस्ट करता येते. जे काही आपण जेल किंवा क्रीम वापरू ते स्किनच्या शेवटच्या लेअरपर्यंत पेनिट्रेट होतं.
अशा पद्धतीने आपल्याला हे यूज करायचं आहे. तर मैत्रिणींनो, फेशियल करण्यापूर्वी क्लायंटच्या हातामध्ये आपल्याला हे अशा प्रकारचा रॉड हातात द्यायचा आहे. त्याला असा ओला कॉटन लावून हा क्लायंटच्या हातामध्ये अशा प्रकारे द्यायचा आहे. त्यावेळी क्लायंटच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचे अंगठ्या किंवा मेटल वगैरे असू नये ही आपण काळजी घ्यायची आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची टीप म्हणजे क्लायंटच्या दातामध्ये कुठल्याही प्रकारचा सोनं किंवा चांदी असं भरलेलं असतं, तर ते जर असेल तर त्यांच्या दाताखाली कॉटन ठेवायचं आहे आणि मग त्याच्यानंतरच आपल्याला ट्रीटमेंट चालू करायची आहे. तर रॉड हातात दिल्यानंतर आपण जेव्हा हे इन्स्ट्रुमेंट क्लायंटच्या स्किनवरती अशा प्रकारे टच करतो तेव्हा तिथे एक प्रकारचं सर्किट तयार होतं आणि मग आपल्या प्रोसेसला सुरुवात होते. तर आता मला सुरुवातीला क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. तर क्लिन्झिंग करण्यासाठी मी आधी क्लिन्झिंग जेल ॲप्लाय करणार आहे. आणि क्लिन्झिंग जेल ॲप्लाय केल्यानंतर मी हे निगेटिव्ह मोडवरती मी हे ॲप्लिकेशन करणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे फिरवायचं आहे. कपाळावर सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला 2 ते 3 मिनटं अशा पद्धतीने हे रॉड फिरवायचे आहे. क्लायंटच्या हातामध्ये दिलेला रॉड आणि हे 2 रॉड जेव्हा क्लायंटच्या स्किनवरती टच होतात तेव्हा एक प्रकारचं सर्किट तयार होतं आणि जे काही आपण स्किनवरती प्रॉडक्ट अप्लाय केलं आहे त्याचा इफेक्ट क्लायंटच्या तोंडामध्ये येतो, म्हणजे दातामध्ये येतो. तर असं फिरवल्यानंतर मग आपल्याला बाकीचे मग आपण प्रोसेस करून घ्यायची आहे. नंतर मग आपण क्लिन्झिंग, स्क्रबिंग वगैरे हे सगळं स्टेप झाल्यानंतर फेशियल क्रीमने मसाज केल्यानंतर मग आपल्याला जेलने मसाज करायचा आहे. मग जेलने मसाज करण्यासाठी आपल्याला आधी तो जो रॉड आहे तो पॉझिटिव्ह मोडवरती आणायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला मसाज जेल वापरून आपल्याला हे पूर्णपणे फेसवरती पेनिट्रेट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण गॅल्व्हॅनिक मशीनचा वापर करून फेशियल करू शकतो. तर अशा प्रकारे गॅल्व्हॅनिक मशीनचा उपयोग करून आपण फेशियल करू शकतो आणि छान ग्लो क्लायंटला देऊ शकतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि गॅल्व्हॅनिक मशीनबद्दलची माहिती? आवडली का? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.